मित्रांनो, कोणालाही न सांगता, कुठलीही प्रसिद्धी न मागता जेव्हा आपण एखाद्याच्या आयुष्यात मदतीचा हात पुढे करतो ना, तेव्हा मनाच्या खोल कप्प्यात एक निराळाच प्रकाश पसरतो. त्या क्षणी आपण मोठे आहोत किंवा लहान आहोत याचा हिशोब राहतच नाही. फक्त समोरच्याच्या वेदनेशी नातं जुळतं. जगाला दिसावं म्हणून केलेल्या कामात टाळ्यांचा आवाज असतो, पण मनात मात्र कुठेतरी अहंकाराची किरकिरही असते. देवाच्या साक्षीने केलेल्या कामात शब्द मात्र नसतात, फक्त शुद्ध भाव असतो. कोणी कौतुक करेल की नाही याची चिंताच नसते, कारण समाधान आतून उमटलेलं असतं. अशा वेळी दिलेलं थोडंसं दानसुद्धा खूप मोठं वाटायला लागतं. कुणाच्या डोळ्यातील पाणी थांबलं की आपल्या मनातील कोरडेपणही विरघळतं. मदत केल्याची बातमी पसरत नाही, पण मन शांततेनं भरून जातं. त्या शांततेत कोणताही गाजावाजा नसतो, तरीही ती अवस्था फार श्रीमंत असते. स्वतःला चांगलं म्हणून घेण्याची गरजच उरत नाही, कारण कर्म स्वतःच बोलतं. गुप्तदान हे देवापर्यंत थेट पोचतं. माणसांच्या टाळ्या न वाचताही उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळत सुद्धा नाही. तेव्हाच त्याचा दर्जा उंचावतो. अशा सेवेने मिळणारा आनंद क्षणिक नसतो, तो मनात खोलवर रुजून जातो. कदाचित म्हणूनच निस्वार्थ सेवा या आयुष्याला अर्थ देणारे ठरते. आणि त्या अर्थाच्या प्रकाशात माणूस आतून अधिक माणूस बनत जातो.